निवडणुकांच्या तोंडावर धाराशिव जिल्ह्यात मोठी राजकीय घडामोड होण्याची चिन्ह आहेत। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे आणि या भेटीनंतर मधुकर चव्हाण भाजपच्या मार्गावर असल्याच्या चर्चांना उधाण आलंय। पारंपरिक वैर संपवून उत्तम जानकर यांनी सोबत यावं, तालुक्याचा विकास अधिक वेगानं करता येईल असं आवाहन धैर्यशील मोहिते पाटलांनी उत्तम जानकर यांना केलंय। कार्यकर्त्यांशी चर्चा करू आणि 19 एप्रिलला अंतिम निर्णय घेऊ। अद्याप तरी कोणताही निर्णय झालेला नाही। शरद पवारांशी चर्चा झाली की निर्णय घेणार असं वक्तव्य उत्तमराव जानकर यांनी केलंय। शरद पवार प्रचारासाठी मैदानात उतरलेत। रावेर लोकसभेच्या जागेसाठी शरद पवार 21 एप्रिलला होणाऱ्या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत अशी माहिती शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया पाटील यांनी दिली आहे। गिरीश महाजनांनी नाव न घेता एकनाथ खडसेंवर टीकास्त्र डागलाय। एकदा निवडणुकीमध्ये हरलं की लगेच पक्ष बदलतात। 35 वर्ष पक्षानं त्यांच्यासाठी केलं, हे सर्व वाया जातं, त्यामुळे हीच निष्ठा आहे का असा सवाल देखील त्यांनी यावेळी विचारला। शिवसेनेमध्ये फूट पडली तेव्हा संजय राऊतांना भेटून सांगितलं सर्वांना परत बोलवा, मात्र त्यांनी आम्हाला हिणवलं म्हणून आम्ही शिवसेना सोडून भाजपमध्ये गेलो, त्यामुळे आम्ही गद्दार नाही असं स्पष्टीकरण गुलाबराव पाटील यांनी दिलंय। मंत्री अनिल पाटलांनी शरद पवारांना टोला लगावलाय। काहींचं असं म्हणणं असतं की सून ही परक्या घरची असते, तिला इकडे उमेदवारी देण्याची आवश्यकता नाही, मात्र भाजपनं अमळनेर तालुक्याची सून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली आणि त्यामुळे त्यांचा अभिमान वाटतो असंही ते म्हटले। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात शिगेला पोहोचलेला प्रचार आज संध्याकाळी थंडावणार आहे। निवडणूक आचारसंहितेनुसार मतदानाच्या 48 तास आधी उमेदवारांना निवडणूक प्रचार करता येत नाही। प्रचाराचा शेवटचा दिवस प्रचार रॅली, सभा आणि मिरवणुकीनं गाजणार आहे। 2 पक्ष असताना मी मोठ्या मताधिक्यानं निवडून आलो, आता 3 पक्षांची ताकद माझ्या पाठीशी आहे, त्यामुळे मी जास्त मतांनी निवडून येईन असा विश्वास रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला आहे। भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये जात प्रमाणपत्रावरून चांगलंच वाकयुद्ध रंगल्याचं पाहायला मिळतंय। नामदेव किरसाण यांनी आदिवासी असल्याचं सिद्ध करून दाखवावं आणि माझं जात प्रमाणपत्र खोटं आहे हे देखील त्यांनी सिद्ध करावं असं आव्हान अशोक नेते यांनी दिलंय। धार्मिक कार्यक्रमाचं आमंत्रण होतं म्हणून गेले होते, ठाकरे गटातील उमेदवाराच्या प्रचारासाठी गेले नव्हते असं स्पष्टीकरण भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांनी दिलंय। महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी संजोग वाघेरे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय। त्यांना त्यांचा पराभव दिसतोय म्हणून ते माझ्यावर टीका करतायत। त्यांच्या आरोपात कोणतंही तथ्य नाही, मी अहंकारात वागलो असतो तर मतदारांनी मला निवडून दिलं नसतं असंही ते यावेळी म्हटले। सोलापूरच्या अपक्ष उमेदवार श्रीदेवी फुलारे यांनी लोकसभा उमेदवारीचा अर्ज भरला। यावेळी त्यांनी फाटकी साडी नेसत अर्ज भरला। सोलापूरच्या विकासाची अवस्था फाटकी झाल्यानं फाटकी साडी नेसून उमेदवारी अर्ज दाखल करते असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं।